मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 22 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 23वा अध्याय वाचत आहोत. 23व्या अध्यायाचे आपल्या 500 पर्यंतचे वेळ पूर्ण झालेले आहेत. आता 500च्या पुढच्या आपल्याला घ्यायचे आहेत. वाचनाला सुरुवात करण्यात आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. ऐसा विचरता पृथ्वीसी, अवसटे आला अवंतीसी. अतिवृद्ध आणि संन्यासी अवधूत वेशी देखिला. संन्यास घेतलिया जाण, पूर्वभूमी का अवलोकन. एक वेळा करावी आपण पद्धती लेखन आचार्याचे. ते नगरीचे म्हणती जन, अरे का कदर्यू ब्राह्मण. याचे हरपल्या धन, संन्यासी जाण हा झाला. हे कोणिया अति दुर्जन, त्या संभोवते मिनले जाण. परस्परे दावली खून, विरुद्ध छळन मांडले. त्यासी बहुसाल उपद्रविता, क्षणार्ध पालट नव्हे चित्ता. क्रोधानयेची सर्वथा, अतिविवेकता महाधिरू. त्याच्या उपद्रवाची कथा आणि त्याची सहनशीलता, तुझ मी सांगेन तत्वता. सावधानता उदारी दृष्टी ठेवून तिच्या अर्था. विवेके कुशळ होय श्रोता, अर्थ धरी भावार्थता. शांती तत्वता तू लाभे, विवेक चित्त चकोर चंद्रा. भागवत भाग्ये शुद्ध मुद्रा, शांती सौभाग्य नरेंद्रा. एक सुभद्रा उद्धवा, आकळावया निज शांतीसी. कृष्णा संबोधी उद्धवासी, ऐसे सावध करोनी त्यासी. मने दशा ते ऐसी शांतीची, अवरोधिता जीविकेसी. सन्मान देता अपमानेसी, जो सर्वथा नये क्षोभासी. शांती त्यापाशी ते एक, दुर्जनी वेडूनी संन्यासी. छळनार्थ लागती पायासी, तेने नमन प्रसंगेसी. करीती स्पर्शासी अवघेई. एक म्हणती वृद्ध संन्यासी, एक म्हणती कीती चातुर्मासी. एक पुसती संप्रदायासी, कोणे गुरुने तुम्हासी मोंडिले. एक खुनाविती एकासी, पूर्वभूमी पुसायासी. एक म्हणती यापाशी, धनसंग्रहासी पुसारे. एक म्हणती अहो स्वामी, तुमची कवन पूर्वभूमी. तुम्ही व्यापारी की उदिमी, कोणी ग्रामी निवासू. एक म्हणती काही आहे धन, एक म्हणती आता निर्धन. एक म्हणती न करा छळन, विरक्त पूर्ण संन्यासी. ऐसे करिता छळन, संन्यासी अनुद्वेग जाण. निशब्द वादे धरिले मौन, काही वचन न बोले. एक म्हणती त्रिदंडा कारण, हा पूर्वी होता अतिसदन. कोरोनी भरिले असेल धन, हेची लक्षण त्रिदंडा. एक म्हणती सहस्त्र दोरी, कथा केली असे अतिथोरी. एक म्हणती त्या माझारी, धन शिरोवेरी खिळिलेसे. एक म्हणती काय पाहता तोंड, येणे मांडिलेसे पाखंड. ऐसा निर्भस्थिरता वितंड. एके त्रिदंड हरितला, एके हरितले पाणीपात्र. एके नेले पीठ पवित्र, एके नेले अक्षर सूत्र. काषाय वस्त्र ते एके, एक म्हणे हा माझा ऋणायुत. मला सापडला येथ, मनोनी कथेसी घाली हात. कौपिनयुक्त तेने नेली, ऐसे करिताही दुर्जन. त्याचे गजबजिला मन, काही न बोले वचन. क्षमेने पूर्ण निज धैर्य,
तो म्हणे जाणे नेही दोन्ही केवळ अदृष्टाधीनी या लागी मागण्याची ग्लानी न करोनी मुनी निघाला संन्यासी जाता देखुनी सभ्य सभ्य शठ होऊनी साष्टांग नमस्कार करुणी अतिविनीतपणी विनवीत मग म्हणती हर हर अपराध घडला थोर मातले हे रांडपोर पात्रा पात्र न बनती स्वामी कोपन धरावा म्हणी वस्त्र द्यावी कृपा करुणी परत विला पाया लागुनी पूर्ण छळनी छळावया प्रदायच पुनस्तानी दर्शितान्य दुर्मुनी संन्यासी आणोनी साधुवृत्ती दंडकमंडलू पुढे ठेविती एक वस्त्रे आणूनी देती एक ते नेती हिरोणी एक ते म्हणती वृद्ध संन्यासी याची वस्त्रे द्यावी यासी एक म्हणती या शंठासी दंडिता मासी अतिपुण्य वस्त्रेन देती उपहासी संन्यासी निघे सावकाशी एक परतवनी त्यासी देवनी वस्त्रासी जा म्हणती एक धावूनी हानी माथा वस्त्रे हिरोनी जाय परता एक म्हणती द्या रे आता वृद्ध हा वृथा शिनवाल यापरी संन्यासी आपण गेला वस्त्रे उसंडून करोणी या संध्यास्नान भिक्षार्थ जाण निघाला भिक्षा मागोनी संपर्ण शस्त्र विभागे विभागून सरिता तटी करिता भोजन ते देखोनी दुर्जन तेची आले अरे हा संन्यासी नव्हे साचा कदर्यू आमूचे गावीचा होय न बोले वाचा हा ठकपणाचा उपाओ या पासी बोलविल्या विन राहे तो याचची दासीपुत्र होय ऐशी शपथ करुणी पाये आले समुदाये त्यापाशी एक म्हणे याचे मान उडवीन मीन लागता क्षण हा जेणे करी शंखस्फुरण तो उपाओ जाण मी जाणे तो महापापी अतिदुर्मती जेविता त्याचे मस्तकी मोती तरी क्रोध नाही त्याची चित्ती निजात्मस्थिती निवाला जरी अंतरी क्रोधाला तरी तो अशांतची झाला बाहेरी न बोलीची बोला लोक लाजे भ्याला पोटासते तैसा नव्हे हा संन्यासी दोरी सांडेले निज लाजेसी निज शांतीची दशा कैसी क्रोध मानसी ओळेना आत एक बाह्य एक या नाव मुख्य दांभिक तैसा संन्यासी नव्हे देख सबाह्य चोख निज शांती तव ते दुर्जन म्हणती अरे हा न बोले निश्चिती सन्मुख मुखावरी थुंकिती अतिनिंदिती नोकुळणी एक हानिती लाता एक टोले देती माथा एक म्हणती न बोलता यासी सर्वथा न सोडा आणिक एक दुरोणी जाण वर्मी विंदिती वाग्बण याच्या वेशाचे लक्षण आम्ही संपूर्ण जाणितले याचे वेशाचा विचारू शट नष्ट दांभिक थोरू भिक्षा आम्ही से हिंडे हेरू दरा चोरू निश्चिती ऐशी विकल्प वाक्ये गरजती एक बाधा बाधा म्हणती एक दृढ दोरी बांधिती तोही हताई दोमुख त्याचे पूर्ववृत्त जे जाणती ते अपमानूनी निंदिती पूर्वी कदर्यो याची ख्याती हा आम्हा प्रती संन्यास मिरवी येणे सुट्टी संचिले धन धर्मे वित्त झाले क्षीण स्वजनी सांडेला दौडून पोटासी अन्न मिळेना अन्न मिळावया पोटासी आला कपट वेश संन्यासी लाज नाही या निर्लज्जासी योग्यता आम्हासी दाविता पूर्वी लागूनी हा वचकू
आता झाला संन्यासी दांभिको, याची मत नेणे हा भोळा लोकू महाठकू दृढ मौनी. हो का बहुरूप्याची सोंगे जैसी, तेवी हा उत्तम वेशे संन्यासी. हो नीटकू आला आम्हासी, मारिता यासी दोष नाही. हा दांभिका माझी महाबळी, धरिल्या वेशा ते प्रतिपाळी. आम्ही पण पीडितान दंडळी, जेवी हा वाहटोळी महामेरू. याच्या धैर्याचे शहाणपण, साधावया आच्छादन. बकाच्या ऐसे धरिले मौन, स्वार्थपूर्ण लक्षणी. बक गिळाव्या मासा, मौन धरोनी राही जैसा. हा ही जाणावा तैसा, भोळ्या माणसा नाडिल. आता हा धन लोभार्थ जाणा, पूर्वील उपद्रवण आणि म्हणा. तुझी झाली से दृढ धारणा, उपद्रव गणना या नाही. एक म्हणती धैर्यमूर्ती, म्हणून याला आता हाणिती. एक ते नाकी काड्या कुपसिती, याची निजशांती पाहो पा. ऐसे ऐसे उपद्रवटी, नाना परी उपहासिती. तरी द्वेष नुपजे चित्ती, निजशांती निष्फळू. जव जव देखती त्यासी शांती, तव तव दुर्जन क्षोभा येती. नाना उपद्रव त्यासी देती, तेची श्रीपती सांगत. कदर या बानरी पूर्ण शांती, ऐसे एक उपहासिती. एक नाकी चुना लाविती, एक मुख माखिती काजळे. एक अतिशठ साचुकारे, पुढा टाकोनी पाठीमोरे. शरदा करीती अधोद्वारे, नाकी तोंडी भरे दुर्गंध. तरी त्याची या निजस्थिती, अनुमात्र क्षोभन येस चित्ती. तोचे संन्यासी त्रिजगती, ज्याची ढळेना शांती क्षोभविल्याही. इव क्षोभेना त्याची मौन, देखून खवळले दुर्जन. त्यासी गळा शृंखला निरोधन, आणिला बांधून चौबरा. यासी ओळखा रे कोणी तुम्ही, हा धन लोभी जो अकर्मी. तो आजी सापडविला आम्ही, अति अधर्मी दांभिक. जेवी गारुडी बांधी माकडा, तेवी संन्यासी बांधिला गाडा. मिळवनिया चौकडा, मागापुढा ओढिती. एक ओढिती पूर्वेसी, एक ओढिती पश्चिमेसी. संन्यासी हासे निजमानसी, मुख सर्वांसी होईने. देह प्रारब्ध भोगी जाण, याचा मजसी संबंध. कोण येणे विवेके क्षमापूर्ण, कोणाचे नमन दुखविना. जेथ स्वगोत्र सोयी रे स्वजन, जेद्दी दिधला अति सन्मान. त्या देखता अपमान, अनुद्विग्न जो असा आहे. त्यापाशी शांती संपूर्ण, उद्धवा निश्चयेसी जाण. ज्याचे लोकेशने लाजे मौन, अशांती जाण ते ठाई. ऐसा क्षोभविता पहा हो, क्षोभान चढे त्याचा भाव. त्या संन्याशाचा अतिप्राओ, सोये देवधी देव सांगत. भिक्षु बोले निज विवेक, स्त्रीविध प्रारब्धे बांधले लोक. तिने भोगणे पडे आवश्यक, रावरंक सुटेना. भूताची पीडा ते भौतिक, देवाची पीडा ते दैविक. देही उपजती ज्वराधिक, ही पीडा देख दैहिक. यापरी त्रिविध दुःख, प्रारब्ध झाले जनक. ते भोगिता मानिय असुख, तो केवळ मूर्ख अतिमंद. जे भोग आले प्रारब्धेसी, तेथे साह्य केल्या हरिहरासी. भोग न चुकती प्राणसी, हे जाणूनी संन्यासी क्षमावंत. कृष्णा साह्य पांडवासी,
ते भोगिती नष्टचर्यासी, तेथे साय केल्या हरिहरांसी, प्रारब्ध कोणासी टळेना, दुर्जनाच्या उपद्रवा हाती, निदशांती न सांडीच यती, दरोनिया सात्विकी धृती, स्वधर्मस्थिती न ढळेची, तिने भिक्षूने गायली गाथा, ते तुझ मी सांगेन आता, उद्धवा ती सावधानता, तो बोध तत्वता उदारी, तो बोधू धरिता चित्ते, द्वंद्व साम्य पावे स्थिती, सहजे उल्हासे निशांती, सायुज्य मुक्ती घरदिगे, जगी उद्धवाचे भाग्यपूर्ण, ज्यासी श्रीकृष्ण करी सावधान, काय बोलिला भिक्षू आपण, ती निरूपण उदारी, सुजन दुर्जन साधारण, ऐसे जे त्रिविध जण, माझ्या सुखदुःखासी कारण, सर्वथा जाण ते नवती, जनती तू के पाच भौतिक, माझाही देहो तोची देख, जरासी मज सहजैक्य, उपजे सुखदुःख मनापासी, देवता सुखदुःखादायक, ऐसे म्हणावे वशक, ती देवते मन काल्पनिक, त्याचे सुख दुःख मजसी न लगे, देवता रूपी मन आपण, मने कल्पिले देवता गण, ते जे सुख दुःखे देती जाण, ते मुख्य कारण मन झाले, जेथ जैसा मनाचा स्वभाव, तेथ तद्रूपे भासे देवी देव, जेथ मनाचा विकल्प पहावो, तेथ स्थिता देव दिसेना, या लागी सकळ देवता, त्या जान मन कल्पिता, त्या पासाव सुख दुःख व्यथा, ते मनाचे माथा निश्चित, आत्मा सुख दुःखासी कारण, हे समूळ मिथ्य वचन, आत्म्याचे ठाई द्वैत भान, त्रिशुद्धी जाण सेना, मी एक सुख दुःखाचा दाता, हा एक सुख दुःखाचा भोगता, हे आत्म्याचे ठाई तत्वता, जाण सर्वथा सेना, जन्मकाळीचे ग्रह दारुण, मनो सुख दुःखासी कारण, ग्रहाचा ग्रहो मन, आपण जन्म मरण भोगवी, ग्रहाची ग्रहगती, देहांतवरी मनासी, ग्रहगती त्याहुनी थोरी, दुःख भोगवी नाना प्रकारी, जन्मजन्मांतरी सोडिना, दृष्ट ग्रहदा चारी दिवस पिढी, मनाची पीडा जन्म कोडी, दृष्ट ग्रहो भोगुनी सोडी, मन सोडी कल्पती, जय मन न धरी देहाभिमान, ते ग्रहाची पीडा माणी कोण, या लागी सुख दुःख कारण, मनाची जाण महाग्रहो, इथ निजकर्म दुःखदायक, हेही म्हणता नाही देख, कर्म कर्मबंध मोचक, ही दुःखदायक घडे केवी, स्वकर्म शुद्ध स्वाभाविक, त्यासी मनी क्रोडी सकामिक, नाना परी अति दुःख योनी अनेक भोगवी, हो का कर्माचे नि क्रियायोगे, जे मन संकल्प कर्मी न लगे, ते सुख दुःखाची अनेके, विभांडी वेगे निज कर्म, देह सुख दुःखासी काय जाणो, आत्मा सुख दुःख सर्वथा नेने, तेथ सुख दुःखाचे गाडे भरणे, मनी भोगवणे मननाधीन, मनी भोगवणी निजसत्ता, इथ सुख दुःखदायक, मनची झाले असेख, मनाधीन होनी लोक, मिथ्या सुख दुःख भोगिती, काळ सुख दुःखाचा दाता, हेही न घडे गा सर्वथा, मन संकल्प संकेता, काळाची सत्ता लागली, अजरामर स्थापन, मनी घेतले मज आले आहे मरण, तेथची काळ लागला जाण क्षणी क्षणी,
क्षणे क्षण निर्दळित आपुले हाते आपण पठाडे खोविले दांभण रात्री ऋतताची जे ते आजान सर्प भये प्राण सांडिला त्यासी सर्प नाही लागला माविखे केवी तो घारला परी निज शंके स्वय निमाला तैसा काळ लागला जडासी एकासी सर्प झोंबला पाठीसी काय ऋतले म्हणे सांगाती यासी तू म्हणे काठी लागली ते होती कैसी ते नायासी उपडिली तो नव्हे सर्पासा शंक याला की त्यासी न चढेची विख निज व्यापारी देख यथा सुख वर्तत त्यासी सांगोनी बहुकाळे खून देता सर्पासी आठवण तत्काळ विषय आरंभळोन आशंका प्राण सांडिला